नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जय महाराष्ट्रासोबत बातचीत करण्यासाठी आज महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आपल्यासोबत आहेत. आपलं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राची एक नवीन शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करू पाहत आहे आपण. आणि दुसरीकडे एक मुक्त शिक्षण पद्धती, ज्याला आपण महाराष्ट्र तुम्ही नावही दिलं त्याला की ओपन बोर्ड, या दोन्ही संकल्पना आपण विस्तारानं तुमच्याकडनं समजून घेणार आहोत की नेमका तुम्हाला हा बदल कसा अपेक्षित आहे. महाराष्ट्रात तशी मानसिकता आहे का लोकांची किंवा शिक्षकांची? मला वाटतं की महाराष्ट्रातल्या माणसाला जे हवं आहे तेच आपण द्यायचा नक्की प्रयत्न करतो. म्हणजे कसं की आता SSC बोर्ड आहे, SSC बोर्ड आहे म्हटल्यानंतर अनेक जण CBSE ICSEला जातात कारण त्यांना इंटरनॅशनल बोर्ड हवं असतं. मग आम्ही विचार केला मग आपण का नाही द्यायचं. आपण इंटरनॅशनल बोर्डच्या दर्जाचा अभ्यासक्रम बनवू शकतो आणि म्हणून मग आम्ही महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्ड, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय मंडळ आम्ही स्थापन केलं आणि यातून लोकल टू ग्लोबल असा एक अभ्यासक्रम बनवतो आहोत की आपल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, अनुदानित शाळा या आपण या ओपन बोर्डच्या त्यांना ॲफिलिएशन देणार आणि SSC बोर्ड एक वेगळं बोर्ड राहील, ओपन इंटरनॅशनल बोर्ड हे दुसरं बोर्ड राहील आणि तिसरं बोर्ड आपण जे चालू करतो आहोत की अनेक वेळा काही खेळाडू असतात. काल खेलो इंडियामध्ये आपण टॉप मेडल जिंकले. मग आता ही शाळेत मुलं मेडल जिंकतात आणि नंतर ती घसरत जातात. का होतं असं? तर नंतर हळूहळू असं होतं की ते 9वीची परीक्षा, 10वीची परीक्षा या टेन्शनमध्ये येताना खेळ सोडून देतात. आता आपलं हे ओपन बोर्ड असं आहे की त्याने रोज शाळेत जायची गरजच नाही. तो घरी बसून अभ्यास करू शकतो. दिवसाचे 10 तास तो मैदानात प्रॅक्टिस करू शकतो. त्याला जवळच्या एखाद्या सेंटरवर आपण गायडन्सचं सेंटर देऊ जिथे त्याला मार्गदर्शन मिळू शकतं आणि तो 10 वर्ष झाला की 5वीची परीक्षा देईल, 13 वर्ष झाला की 8वीची परीक्षा देईल, 15 झाला की 10वीची परीक्षा देईल आणि ही 10वीची परीक्षा ही SSC CBSEच्या समानच मानली जाईल. पण हे त्याच विद्यार्थ्यांसाठी असेल जे स्पोर्टमध्ये पुढे जाऊ इच्छितात. अर्थात ज्यांना खेळायचं आहे ते, ज्यांना कला, संगीत, गायनात, नृत्यात पुढे जायचं आहे ते, किंवा दिव्यांग मुलं जी रोज शाळेत येऊ शकत नाही अशांसाठी हे बंधनकारक राहील. आणि तसं ॲफिडेव्हिट आपल्याला पालकांनी द्यावं लागेल की माझं मूल या खेळामध्ये रोज 10 तास प्रॅक्टिस करतं, माझं मूल नृत्यामध्ये रोज 8 तास प्रॅक्टिस करतं आणि ते कला त्याला जोपासता यावी, क्रीडा जोपासता यावं. किंवा दिव्यांग मूल रोज शाळेत येऊ शकत नाही पण शिकायचं आहे, अशा मुलांसाठी हे SSC ओपन बोर्ड असेल. त्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही SSC बोर्डात शिका, तुम्ही इंटरनॅशनल बोर्डात शिका किंवा तुम्ही ओपन बोर्डात शिका, तुम्हाला सगळ्या प्रकारच्या शिकण्याची मुभा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. पण मला असं वाटतं विनोद तावडेजी की हे तुम्हाला आधी करता आलं असतं, तुमच्या हातामध्ये जास्त काळ असता त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यासाठी. नाही, ही योजना सुरुवात आम्ही केली जवळजवळ 2016लाच. बरोबर. पण त्यानंतर ती 16ला मी घोषित का नाही केली तर मला सगळा करिक्युलम तयार झाला पाहिजे, सगळे त्याचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर तयार झाल्या पाहिजेत. आता महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्डाच्या करिक्युलममध्ये कोण आहेत तर डॉक्टर माशेलकर आहेत, डॉक्टर काकोडकर आहेत, डॉक्टर विजय भटकर आहेत, सोनम वांगचुक म्हणजे 3 इडियटमधला वांगडू जो आहे ते ह्याच्यामध्ये आहेत. आणि त्या सोनम वांगचुक यांची लडाखला शाळा आहे तर त्या शाळेत जर तुम्हाला प्रवेश हवा असेल तर किती मार्क मिळाले पाहिजे माहिती आहे का? किती मार्क? जय महाराष्ट्राच्या दर्शकांनी अंदाज बांधा, किती मार्क, किती टक्के मिळाले तुम्हाला सोनम वांगचुक यांच्या शाळेत प्रवेश मिळेल? बांधला अंदाज? आता मी सांगतो, तुम्हाला 10वी 2दा नापास व्हावं लागेल तर तुम्हाला सोनम वांगचुकच्या शाळेत प्रवेश मिळतो आणि मग तिथे वर्षभर अभ्यास करून घेतल्यावर जम्मू काश्मीरच्या SSC बोर्डात तो 2दा नापास झालेला मुलगा 85-80% मिळवतो. अशा लोकांना एकत्र केलं, ते 1.5 वर्ष 2 वर्ष एकत्र वेगवेगळे लोक बसली, अभ्यासक्रम झाला आणि तो तयार झाल्यानंतर मग आम्ही आता लॉन्च केला, कारण मला घाई करायची नसते. महाराष्ट्राची ग्रामीण एकंदरीत शिक्षण व्यवस्था तुम्हाला माहिती आहे, महाशिक्षण वारीच्या निमित्तानं तुम्ही सारखे फिरतही होता. त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसमोर आता शाळा बंद पडली आहे जवळची, त्यांच्यासमोर तर एक मोठं संकट आहे. त्यांना स्पोर्ट्ससाठी एक वेगळा शिक्षक नाही आहे, त्यांना कलासाठी शिक्षक नाही, ते शिक्षक आपण कमी केले. आणि दुसरीकडे आपण क्रीडा विभागामध्ये त्यांना बढावा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आपण योजना राबवत आहेत. विसंगती वाटते? नाही, विसंगती काही नाही. असं आहे की ठराविक सेक्शनमधल्या संघटनेचे लोक हा भ्रम पसरवतात. उलट
शिक्षण हक्क कायदा आल्यानंतर 100 पटसंख्येच्या खाली असणाऱ्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षक, कला अनुभव शिक्षक त्यांनी रद्द केला. आता हा रद्द केल्यानंतर आम्ही काय केलं, तर आम्ही विचार असा केला की 100 पटसंख्येच्या खाली ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मग आपल्याला शिक्षक जर द्यायचा असेल तर अतिथी शिक्षकाची व्यवस्था आम्ही केली, जी देशात कुठेही नाही. मला असं वाटतं की या पद्धतीने आपण जिथे शक्य आहे तिथे या पद्धतीने शिक्षक देण्याचं काम केलं आहे. आता शाळा बंद पडल्या. कुठल्या बंद पडल्या की एक शाळा समजा या ठिकाणी आहे आणि दुसरी शाळा इथून 1 किलोमीटरच्या आतच आहे. तिकडे 75 मुलं आहेत, इथे 10च्या खाली 5 मुलं आहेत. आता या 5 मुलांचं ना गॅदरिंग होत, ना सहल निघत, ना क्रीडा स्पर्धा होत. आता ही 5 मुलं शिक्षकासकट आम्ही त्या 75च्या इथे घेऊन गेलो. तिथे 80 मुलं झाली. 80 मुलांचं गॅदरिंग होतं, 80च्या स्पर्धा होतात, 80च्या सहली निघतात, गड किल्ल्यावर जातात. ह्यातनं त्या मुलाला शिकताना आनंद मिळतो. इथे 5च मुलं आहेत, कंटाळा करतात यायला, ते येत नाही. तुमचं म्हणणं आहे की हा एक भ्रम पसरवण्यात आला, शिक्षक जाणीवपूर्वक संघटनांकडनं. खोटा प्रचार, विशेषतः काही डाव्या संघटना, विशेषतः काही शिक्षक आमदार जे ठरवून हे सरकार चांगलं करते शिक्षणात हे पाहवत तुम्हाला नाही. त्रास देणारे काही शिक्षक आमदार आहेत का? बरेच आहेत. पण मला नाव घ्यायचं नाही, माझं त्यांचं काम आहे. चुकीचं असेल तर त्यांनी नक्की सांगावं, पण चांगलं आहे त्याचंही कौतुक नाही. मी आंतरराष्ट्रीय शाळा काढले, बोर्ड काढलं त्याचं कौतुक नाही, ओपन बोर्ड काढलं त्याचं कौतुक नाही, खेलो इंडियात पहिले आलो त्याचं कौतुक नाही, असरने आपण देशामध्ये सगळ्यात आघाडीवर आहोत हे म्हटलं त्याचं पण कौतुक त्या नाही. असरवर त्यांचं असं म्हणणं आहे की ऐन कुठलंही सरकार असो, काँग्रेस राष्ट्रवादीचं असो, भाजप शिवसेनेचं असो, ज्या वेळेला निवडणुका तोंडावरती येतात त्यावेळेला असरचा जो अहवाल असतो हा सरकारला पूरक असतो असा आरोप केला जातो. असं आहे? खोटा आरोप आहे. आता 14ला त्यांचा जो अहवाल आला होता हा विरोधात आला होता, आपण कमी केलो असा आला होता. आता हेच तर मला म्हणणं आहे की ज्यावेळी ते सरकारने चांगलं काम केलं म्हणून अहवाल आला की तो खोटा आहे, खोटा आहे, खोटा आहे म्हणायचा. आता या असरमध्ये काम करणारी सगळी माणसं ही ह्यांच्याबरोबर इतके वर्ष काम करत होती, तथाकथित डाव्या विचाराचीच मानली गेली होती, ही काय आमची संघाची नव्हती. आता ह्यांनी केलेला अहवाल सुद्धा ह्याला जाणीवपूर्वक खोटं म्हणून मला वाटतं की शिक्षणामध्ये सांस्कृतिक विभागात राजकारण आणू नये. जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे वाईट आहे ते वाईट आहे, वाईट दुरुस्त करू, चांगलं अजून चांगलं करू. 2008 ते 2014 या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षणाची अधोगती झालं असं तुम्ही विधान केलं. खरंच आहे, असं अहवाल सांगतो. ते आकडेवारी आहे, राष्ट्रीय आकडेवारी आहे, केंद्राच्या HRD मिनिस्टरने घेतलेल्या अहवालात सांगितलं जात आहे. आणि 2014 नंतर प्रगती झालेली आहे. आम्ही जो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवला, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, ज्ञान रचनावाद, स्पोकन इंग्लिश, ह्या सगळ्या गोष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये इंग्रजी शाळेतली 34,000 मुलं आली. का आली हो? एका बाजूला मराठी शाळांमधली पटसंख्या कमी होते आहे, दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेच्या शाळांमधली पटसंख्या वाढते आहे. हे कशाचं कारण आहे? मला असं वाटतं की आम्ही जे प्रयत्न केले, आम्ही जी मेहनत घेतली, आणि मी म्हणजे विनोद तावडेने नाही, सचिवांनी नाही, तर आमच्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली त्यांना एक चांगलं नेतृत्व मिळालं, त्यांना चांगलं मोकळीक मिळाली. वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकचा. ब्रेक नंतर आपण परत येऊ तेव्हा विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा करू की महाराष्ट्रामध्ये मराठी शाळांचा दर्जा हा खालावत का चाललाय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी शाळेचा दर्जा हा खालावत चाललाय. मला असं वाटतं की मराठी शाळांचं चित्र विदारक आहे असं म्हणणं पूर्ण बरोबर होणार नाही. आता मगाशीच मी उल्लेख केला की जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये 34,000 विद्यार्थी इंग्रजी शाळेतनं आले. मुंबईतलं ज्ञान साधना विद्यालय घ्या, पहाटेपासून फॉर्म घ्यायला रांग लागते ॲडमिशन आहे. याचं कारण असं आहे की या शाळांमध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण होतं ते शिक्षण जर मराठी शाळांनी सुरू केलं ना तर मुलं आपोआप. कारण मला असं या नव्या शिक्षण प्रणालीमध्ये तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जे काही मी 10-12 मुद्दे वाचलेले आहेत त्यात हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मुंबई महापालिकेच्या आम्ही 25 शाळा आमच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाला जोडणार आहोत. तिथल्या शिक्षकांना वेगळं ट्रेनिंग मिळेल. IIT अहमदाबाद आणि काही मुंबईचे IITचे काही याच्यामध्ये NGO जोडलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटतं की मातृभाषेतनं शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इंग्रजीला आमचा विरोध नाही, इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ एम्प्लॉयबिलिटी, पण मातृभाषा मराठी हे डोळे आहेत आणि इंग्रजी हा चष्मा आहे.
नीट वाचायचं असेल तर चष्मा पाहिजे, पण नाहीतर डोळे नसतील. महाराष्ट्राचे तो दृष्टी शिक्षण मंत्री हे कोकणातल्या एखाद्या मराठी शाळेमध्ये किंवा मुंबईत शिकले असतील, मराठी शाळेमध्ये ते शिक्षण मंत्री झाले, मोठे प्राध्यापकही होतात, IIT मध्येही लोक जातात, इंजिनिअरिंगमध्ये जातात. हा जो पालकांच्या मनामध्ये एक ग्रह आहे की मराठी शाळेमध्ये शिकला आपला मुलगा किंवा SSC बोर्डामध्ये शिकला तर तो पुढे जाऊ शकत नाही, असं का होतं? नाही, याचं कारण मला असं वाटतं की थोडंसं पालकांचंही तथ्य असं आहे की आमचे सायन्सचे सब्जेक्ट्स आहेत किंवा इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी हे सगळे जे विषय आहेत हे मराठी भाषेत नाही आहेत. त्यामुळे आपलं मूल जर शाळेत मराठीत शिकलं त्याला इंग्रजीमध्ये पुढे अवघड येईल असं वाटतं. JEE नीट जी आहे ती इंग्रजीमध्ये आहे, त्यामुळे पालकांच्या डोक्यात ते असतं, त्यात त्यांचा दोष मी मानणार नाही. पण जर सेमी इंग्लिश शाळा जिथे सायन्स ग्रामीण भागामध्ये हे लोण खूप पसरलेलं आहे. सेमी इंग्लिश हा त्याला पर्याय आहे की जर तुम्ही इंग्रजी जर तुम्ही गणित आणि सायन्स हे इंग्रजीत शिकवलं की जे नंतर इंग्रजीत असणार आहे आणि बाकी भाषा तुम्ही जर मातृभाषेत शिकवल्या तर तो विद्यार्थी जास्त लवकर ग्रहण करतो, त्याला ज्ञान मिळतं, नाही तर तो घोकंपट्टीवर जातो आणि पुढे तो फेल होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या पद्धतीने आपण जे मातृभाषेतनं शिक्षण देताना स्पोकन इंग्लिश आणि सेमी इंग्लिश हे जे करतो आहोत हा चांगला पर्याय होऊ शकतो आणि जो आधी होता. महाराष्ट्राचं शिक्षण मंत्रीपद तुमच्याकडे आलं तेव्हा खूप आशा होती लोकांना, अर्थात आताही आहे आणि तुम्ही चांगलं काम केलेलं आहे काही. पण अनेक गोष्टी अशा झाल्या इतक्या या काळामध्ये की त्यात तुम्ही वादामध्ये अडकत गेला. वाद आणि विनोद तावडे असं एक समीकरण झालं आणि काही चांगल्या ज्या गोष्टी होत्या त्या तुम्हाला करता आल्या नाही, याची काही रुखरुख लागून गेलेली आहे मनाला? नाही, मी वादात पडलो याचं कारण मी सतत ठरवलं की खरं बोलायचं, बरं बोलायचं नाही. म्हणजे अमरावतीचं उदाहरण घ्या. नाही, अमरावती उदाहरण खोटं विद्यार्थ्यांचं थापाड आहे. पुण्यातल्या त्यांच्या संघटनेला मी चॅलेंज केलं, दाखवा व्हिडिओ, नाही दाखवू शकले. मला असं वाटतं की निवडणुका आले की जाणीवपूर्वक हा प्रचार करायचा आणि कुठेतरी आपल्या कोणाच्या तरी वडिलांच्या आजोबांच्या नावाने नेते झाल्याने ट्विट करायचं. मला वाटतं हे काही खरं नाही. प्रामाणिकपणे मी कसं आहे, माझे वडील म्हाडामध्ये क्लार्क होते, अकाउंटंट होते, मी सेल्फ मेड आहे आणि त्यामुळे मी अशा पद्धतीने खोटा प्रचार करतच नाही. अमरावतीत काही घडलं नाही आणि तरी पण झालं. मी त्यांना म्हटलं मला तुम्ही ऑडिओ क्लिप दाखवा, व्हिडिओ क्लिप दाखवा, नाही दाखवू शकले. शिक्षणाचं कंपनीकरण जे खाजगी म्हणजे सरकारचं हे विधेयक आहे पण ते आता विधानसभेत पारित झालं, विधान परिषदेमध्ये अडकून लागू झाला कायदा, पण तो लागू झाला कंपनीकरण पूर्णपणे. आता हे कंपनीकरण म्हणजे पुन्हा विरोधक काय प्रचार करतात, हे आता ईस्ट इंडिया कंपनी येणार, टाटा येणार, असे ते सेक्शन 8 जो त्याचा आहे नो लॉस नो प्रॉफिट, त्या सेक्शन 8 प्रमाणे ही जर कंपनी असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवता येत नाही. आणि अनेक संस्था म्हणजे आम्हाला CSR जर वापरायचं असेल तर आम्हाला तुम्ही आमच्या या संस्थांनी वापरायला द्या परवानगी आणि ती परवानगी दिली पाहिजे. यासाठी मला असं वाटतं की या पद्धतीने आपण खरं म्हणजे ही कंपनी केल्यामुळे चांगल्या शाळा येतील, आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल, हे आवश्यक. रिक्त जागा ज्या शिक्षकांच्या आहेत त्या कधी भरणार आहेत? कारण 1 लाख जागा या रिक्त आहेत. 1 लाख जागा रिक्त 1 लाख म्हणजे असं एक तर मुळात आरोपी चुकीचा आहे. मुळात माझा अंदाज आहे 12, 15, 20 हजारापर्यंत जागा असतील. 1,78,000 विद्यार्थी त्याला अपियर झाले आणि ह्या आधी ह्या सगळ्या जागा संस्थाचालक भरायचे आणि बरेच विद्यार्थी तक्रार करतात की संस्थाचालक आमच्याकडे 15 ते 20 लाख रुपये मागतात. ते बंद केलं आम्ही पवित्र पोर्टलवर ऑनलाईन भरती करणार. त्यामुळे कुठेही विद्यार्थ्याला पैसे न देता विदाउट करप्शन पहिल्यांदा भरती होणार आहे, याचं स्वागत केलं पाहिजे. अतिरिक्त शिक्षकाचा जो मुद्दा आहे तो जवळजवळ 2200 शिक्षक वगळता बाकीच्या सगळ्यांचा विषय संपलेला आहे. समायोजनाचं तुम्ही एक ती योजना लागू केली 2200चं समायोजन आणि त्या योजनेमध्ये पण खूप म्हणजे ती किचकट होती म्हणा किंवा त्यातनं जे काही आउटपुट यायला पाहिजे होतं बाहेर ते येऊ शकलं नाही, असा एक आरोप होतो. किचकट अजिबात नाही. मुळात शिक्षक अतिरिक्त का होतो तर त्या शाळेतले विद्यार्थी कमी होतात. विद्यार्थी कमी का होतात हे मी सांगायचं कारण नाही. तरीसुद्धा त्या शिक्षकाची नोकरी शाश्वत राहिली पाहिजे म्हणून आम्ही त्याला जवळच्या दुसऱ्या शाळेत करतो. आता ठराविक मराठीच्या इतिहास आणि ह्याचे शिक्षक इतके झाले की इथे अतिरिक्त जागाच नाहीत. मग त्यांना आम्ही ठाण्याकडे जा, रायगडकडे जा म्हटलं तर ते जायला तयार नाहीत. त्या सगळ्यांना मुंबईतच नोकरी मिळेल याची आम्ही पूर्ण काळजी करतो. वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकचा. ब्रेक नंतरही विनोद तावडे यांच्याशी आपल्या दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील. कुठे जाऊ नका, फक्त पाहत राहा जय महाराष्ट्र.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्व शिक्षा अभियानामध्ये 50% अनुदान कपात केल्यामुळे त्यांना ती योजना तो प्रोजेक्ट चालवणं कठीण होऊन बसलेलं आहे असं शिक्षकांचं म्हणणं आहे. वास्तव काय? त्यात शिक्षक नसतातच. हे जे समग्र शिक्षा अभियान आहे त्यात गेल्या 4 वर्षात जो पैसा येतोय केंद्राकडनं तो येतोच आहे. या समग्र शिक्षा अभियानातनं काय होतं तर याच्यातनं गणिताच्या किट्स दिल्या जातात, याच्यातनं भाषेच्या किट्स दिल्या जातात, याच्यातनं शिक्षकांचं ट्रेनिंग होतं, आपली शिक्षणाची वारी होते, काही अपंग समावेशक शिक्षकांचं वेतन त्यातनं होतं, काही विशेष शिक्षकांचं होतं. त्यामुळे जे 5-5.5 लाख शिक्षक आहे ह्यांना यात काहीच नसतं. पुन्हा हा एक गैरसमज आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आपल्याला जे 2,500 कोटी दरवर्षी येतात ते दरवर्षी येतातच आहे. पहिल्यांदा उलट 1800 यायचे ते 2,500 मी स्मृती इराणी मॅडमकडनं करून घेतले आणि तो जास्तचा पैसा मिळाल्यामुळे आपण चांगल्या गोष्टी करतो आहोत आणि मला वाटतं की त्यामुळे कुठलीच अडचण येणार नाही. उलट लोकांना हे जे गणितामध्ये आपण सुधारलो कारण समग्र शिक्षा अभियानातून आपण गणिताचे किट्स दिले. शिक्षक आमदार कपिल पाटील सारखा आरोप तुमच्यावरती करतायत की महाराष्ट्राच्या शालेय पाठ्य पुस्तकाचा जो अभ्यासक्रम आहे तो हा माळगी प्रबोधिनीमध्ये सगळ्या गोष्टी तयार होतात आणि तो विनोद तावडे यांना इम्प्लिमेंट करावा लागतो. असं आहे की माळगी प्रबोधिनीच्या बिल्डिंगमध्ये बसलं आणि ट्रेनिंग देणारे आधी जे होते तेच गेले तर वेगळं काही ते शिकवलं जातं. हे का कपिल पाटीलना वाटतं मला कळत नाही. मी तेच ट्रेनिंग साने गुरुजी विद्यालयात दिलं तर चांगलं आणि तेच ट्रेनिंग रामभाऊ म्हाळगीमध्ये दिलं तर भगवीकरण. मला वाटतं हे डोळ्याला कावीळ झाल्याचं लक्षण. पण काही गोष्टी अशा घडल्या सुद्धा. काही आपण बघितलं ते पुण्यातल्या एका प्रकाशकाने जी पुस्तकं अवांतर वाचनासाठी उपलब्ध करून अवांतर वाचन आमची पुस्तकं नव्हती पण तरी भूमिका ही शिक्षण खात्याची असते. नाही हाच भ्रम हाच आहे. शिक्षण खात्यातली माहिती नसल्याचा फायदा घेत काही जण ठरवून प्रचार करतात. विद्यार्थ्यांना ॲडिशनल वाचायला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून पुस्तकं जी प्रकाशकाने आधीच छापलेली आहेत ती टेंडरने घेऊन पाठवायची असा त्याचा उपक्रम आहे. आम्ही अभ्यासक्रम बनवला रामभाऊ म्हाळगीत बसून आम्ही तो त्या छापला आणि वाटला असं नाही आहे. हा भ्रम पसरवण्याचं काम जे असं आहे जो झोपलाय त्याला उठवता येतं. त्याने झोपेचं नाटक घेतलं आहे त्याला उठवता येत नाही आणि मला त्याला उठवायची गरज पण नाही. महाराष्ट्रामध्ये अजूनही शाळामध्ये पिण्याच्या पाण्याची नीट व्यवस्था नाही आहे. हे तुम्ही नाहीत, काँग्रेसच्या काळामध्ये तीच परिस्थिती होती आणि नीट शौचालयाची व्यवस्थाने आपण म्हणतो की मुलींना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. असं आहे की पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर पाण्याची पाईपलाईन टाकली, शौचालय उभी केली. आता शेवटच्या 2 महिन्यात त्या गावात पिण्याचं पाणीच नाही आहे जे टँकरने पुरवलं जातं. अशा इथं शौचालय कसं चालू असेल आणि मग ते शौचालय चालू नसेल तर शौचालय नाही असा अहवाल येतो. पिण्याच्या पाण्याची लाईन टाकलेली आहे. गावात जेव्हा प्यायचं पाणी सर्वत्र मिळतं त्यावेळी शाळेत ते मिळतं. शेवटचे 2 महिने जे गावातलं पिण्याचं पाणी संपलं आणि टँकरने पाणी येतं त्यावेळी मिळत नाही. मग पिण्याच्या पाण्याची सोय नाही असं म्हटलं जातं. मला वाटतं की ह्या गोष्टींना कधी कधी अशा ब्लो होतात. मी म्हटलं तसं गावात प्यायचं पाणी नाही तर शाळेला कसं बारमाही पाणी मिळेल आणि ती त्यातली अडचण आहे. तरीसुद्धा विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोयी उपलब्ध गेल्या 4 वर्षात आम्ही करून दिल्या आहेत आणि हे सगळ्या आपल्या केंद्र सरकारच्या अहवालामध्ये आलेलं आहे. त्यांचा इन्फ्राचा अहवाल त्यात आलेला आहे. असरच्या याच्यात तर आलंच आहे. अनेक वेळा जी आमच्या वेबसाईटवर जी माहिती भरली जाते वेगवेगळ्या शाळांच्या माध्यमातून सरळवर त्यातसुद्धा ती आलेली आहे. त्यामुळे आपण प्रगती करतो की नाही तर गेल्या 4 वर्षात चांगली प्रगती केली हे ठणकावून सांगू शकतो. पुन्हा सरकार आलं आणि हेच खातं तुम्हाला मिळालं तर ज्या काही योजना आहेत त्या पुढे चालू ठेवाल तुम्ही? अजून बऱ्याच गोष्टी यात वाढवता येतील आणि त्या वाढवायच्या आहेत आणि माझं असं मत आहे की खरंच शिक्षणामध्ये अजून खूप करण्यासारखं आहे. खूप केलेलं आहे, खूप करायचं आहे. क्रीडा विषयात खूप केलं आहे, खूप करायचं आहे आणि अशी संधी जर जनतेने दिली तर मला नक्की आवडेल. विद्यापीठीय क्षेत्रामध्ये ज्या निवडणुका व्हायच्या त्या एका हत्येमुळे त्यानंतरच्या काळात त्या सगळ्या बंद झाल्या. या नव्या शिक्षण प्रणालीमध्ये तुम्ही ते सुरुवात करण्याचं ठरवलं. पुढच्या जुलैपासून या निवडणुका होणार आणि मला आठवतं ह्याच हॉलमध्ये मतदान व्हायचं. इथे मी यायचो आणि हे माहोल पुन्हा या विद्यापीठामध्ये बघायला मिळेल ते पुढच्या जुलै 2019 पासून. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री हे मुळातच विद्यापीठामध्ये होणाऱ्या निवडणुकातून पुढे आलेलं नेतृत्व आहे जी माझी माहिती आहे.
वेगवेगळ्या प्रकारचं नेतृत्व यावं समाजामध्ये, केवळ ते शिक्षणाच्या क्षेत्रात, सगळ्याच राजकारणात क्षेत्रात. नव्हे, वेगवेगळ्या सगळ्याच क्षेत्रात. पण ते सुरू करण्यामागे आतापर्यंत काय अडचण आली? म्हणजे तुमच्या मला असं काळामध्ये वाटतं त्या कुठल्याही राजकीय पक्षाची पॉलिटिकल विल नव्हती. भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, त्याच्यावर उपाय काढता येतो. आणि आम्ही गेले 2-2.5 वर्ष अभ्यास करून नवीन विद्यापीठ कायदा करून त्यावर उपाय काढला की जी कारणं मारामारीची, पळवापळीची होती तीच आम्ही या निवडणूक पद्धतीमध्ये आता बंद करून टाकलेली आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता या निवडणुका होतील आणि समाजातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं नेतृत्व आपल्याला मिळू शकतं. या नव्या शिक्षण प्रणालीमध्ये एक मुद्दा आणखी आहे तावडे साहेब, त्यात तुम्ही म्हटलंय की बीएड झालेल्या विद्यार्थ्याला सुद्धा रोजगार मिळेल. एकीकडे नोकऱ्या नाहीत आपल्याकडे, एकीकडे सगळेच म्हणजे रोजगारांच्या संदर्भामध्ये तर मोठी एक पोकळी तयार झालेली. असं असताना हे विधान हे धारिष्ट्याचं नाही ठरत? मी असं विधान केलं नाही तर त्या प्रणाली ह्याच्यामध्ये आहे, शिक्षण प्रणालीमध्ये की अजिबात नाही. नाही. माझं बीएड झाला म्हणजे मी शिक्षक झालो असं समजू नका. शिक्षकासाठीचं क्वालिफिकेशन माझं झालं असं मानलं पाहिजे. आणि आता मी म्हटलं की 1,78,000 शिक्षकांनी अर्ज भरले विद्यार्थ्यांनी शिक्षकासाठी आणि मिळणार आहेत 15-20 हजारच, तरी 1,78,000 बेरोजगारच राहणार आहेत. त्यामुळे डीएड बीएडच्या कॉलेजेसचा इतका सुळसुळाट मधल्या काळात झाला की गरजेपेक्षा जास्त शिक्षकांची केला कोणी? राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेच लोक होते, नेते मंडळी मला होते. वाटतं सरकारने त्यांचीच कॉलेजेस होती, त्यांनीच डोनेशन घेऊन या जागा भरल्या. अक्षरशः प्रत्येक वेळी डीएड बीएडला किती डोनेशन घेतलं आहे तर विचारा आजच्या विद्यार्थ्यांना. शिक्षक भरती करून सुद्धा 10-10 वर्ष त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. त्याच्यासाठी लाखो रुपये त्यांनी उकळले त्या शिक्षकांना. 15-15, 20-20 लाख घेतले. 15-15 म्हणजे लाखो रुपये. म्हणजे विदर्भामध्ये तर याचं प्रमाण खूप मोठं आहे. आणि हे सगळे समाजामध्ये शिक्षण महर्षी म्हणून स्वतःला मिरवत असतात. सम्राट म्हणा. यावर काही अंकुश लावण्याचा प्रयत्न विनोद तावडे यांनी केला. तोच मी केला आहे. आणि म्हणून ते म्हणूनच फी रेग्युलेशन ऍक्ट आला. त्यानंतर नवीन डीएड कॉलेज जाहिरात करताना खाली लिहावं लागतं, नोकरीची शाश्वती नाही. या सगळ्यामुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती केल्यामुळे आता पैसे खाता येणार नाहीत. यामुळे चिडलेला सगळा वर्ग काही लोकांना पुढे करून माझ्या अंगावर टाकतो. अभियांत्रिकी शिक्षणामध्ये सुद्धा जो भ्रष्टाचार चालत होता, लाखो रुपये त्यांच्याकडनं फी उकळली जात होती, हा सगळा प्रकार आता थांबलाय असं वाटतं आपल्याला? आम्ही 1,900 कोटी रुपये गेल्या एका वर्षात वाचवले. इतके पैसे शासनाच्या फीचे हे संस्थाचालकांच्या खिशात जात होते, ते आम्ही थांबवले. मला असं वाटतं गरिबाला शिक्षण देणं हे सरकारचं काम आहे, पण त्या नावाखाली अनेक संस्थाचालक जे लूट करत होते. मी सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा फी रेग्युलेशन ऑथॉरिटी तयार झाली नाही 14 वर्ष, जी मी आल्यानंतर केली. आणि अनेक माजी शिक्षण मंत्री म्हणतात की आम्हाला काही जमलं नाही पण तू केलं हे चांगलं केलं. मला विचारायचं आहे की एक शेवटच्या टोकावर बसणारा आणि शिकणारा, गडचिरोली म्हणा किंवा कोकणातलं एक दापोलीतलं कुठलं गाव असेल, इथे ग्रामीण विद्यार्थी जो शिकतोय, शिकण्यासाठी धडपड करतोय, मोलमजुरी करणारे त्याचे आईवडील असतील, रोजंदारी करणारे असतील, तो मुलगा जेव्हा शिकतो पुढे आपल्या तालुक्याच्या गावी जातो किंवा जिल्ह्यात शिकायला जातो आणि नंतर त्याचं शिक्षण थांबतं ग्रॅज्युएशनपर्यंत, त्याला कुठली आशा त्याच्या मनामध्ये निर्माण होईल की मी या राज्यामध्ये मला नोकरी मिळेल, मी स्वतःच्या पायावरती उभा राहू शकेल? महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून तुम्ही काय सांगाल जय महाराष्ट्र समोर? मला जय महाराष्ट्राच्या सगळ्या श्रोत्यांना सांगायचं आहे, प्रेक्षकांना सांगायचं आहे की मुळात आपल्या डोक्यामधला डिग्री मिळाली की नोकरी आणि नोकरी मिळाली की छोकरी किंवा छोकरा, हे फॉर्म्युला काढून टाका. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो कौशल्य विकासाचा आग्रह धरला आहे, डिग्री राहू द्या बाजूला, आपल्या अंगात जे कौशल्य आहे त्या कौशल्यावर आधारित एखादं आपण शिक्षण घ्या. बेरोजगार ग्रॅज्युएट होण्यापेक्षा रोजगार देणारं कौशल्याचं शिक्षण घ्या. आपल्या पायावर उभं राहा आणि आपल्या पायावर उभं राहून आपलं कुटुंबाला खायला प्यायला घाला, घर मिळवा. आणि मोठ्यानं मी म्हणेन की आपल्याला जावई किंवा सून हवी असेल तर ती डिग्री होल्डरपेक्षा कौशल्यावर आधारित जी स्वतःच्या पायावर कमवू शकतो असा जावई, अशी सून निवडा. डिग्री, नोकरी आणि छोकरी छोकरा याचा नाद सोडा. आपण जय महाराष्ट्र सोबत दिलखुलास गप्पा मारल्या, आपले खूप खूप धन्यवाद. मनापासून सगळ्यांचे धन्यवाद.